अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला. कामाचा माणूस अनंतात विलीन. अवघा सह्याद्री हळहळला. राज्याच्या राजकारणात गेल्या 4.5 दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा, ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेली नाळ, स्वतःसाठी राजकीय विद्यापीठ करून घेताना दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहयात जगताना केलेला संघर्ष आणि या असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यावर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये आज 29 जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी अवघ्या बारामतींसह संपूर्ण राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजितदादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. यावेळी काटेवाडीपासून ते विद्याप्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणारे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निश्चित आहेत हे अनेकांसाठी काळीच कुरतडणारं होतं. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला. चबुतऱ्यावर पवार कुटुंबियांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. आज अजित पवार यांचे पार्थिव सकाळी काठेवाडीत नेण्यात आले होते. त्यावेळी हजारोंच्या जमावाला अश्रू अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांनासुद्धा रोखणं अशक्य झालं होतं. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांच्यावर मुळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले आणि यावेळी अजित पवार यांच्या पार्थिवाचे पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या भगिनी तसेच सून यांनी अंत्यदर्शन घेतले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.